खेडले झुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरुकुलमध्ये वर्षभरात घेतलेल्या शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हरिभक्तपरायण रघुनाथ बाबा खेडलेकर उपस्थित होते। प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज, योगीराज तुकाराम बाबा व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यानंतर सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। योगीराज तुकाराम बाबा गुरुकुलचे संस्थापक रवींद्र गोरडे यांनी प्रास्ताविक केले, तर वर्षभर शाळेत घेतल्या गेलेल्या विविध उपक्रमांविषयी सर्वांना माहिती देण्यात आली। शाळेमधील विद्यार्थ्यांची विभागणी रायगड व राजगड हाऊसमध्ये करण्यात आली आहे। कोणतीही स्पर्धा असेल तर सहभागी विद्यार्थी आपापल्या हाऊसचे प्रतिनिधित्व करतात व आपल्या हाऊसला विजयी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात। परिणामी सर्व स्पर्धा अतिशय रंगतदार व चुरशीच्या होतात व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण या निमित्ताने बाहेर येतात। यामुळे निकोप स्पर्धा वाढीस लागून विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी हे गुण वाढीस लागतात। वर्षभरात गुरुकुलमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात। यामध्ये इंग्लिश, मराठी व हिंदी कविता गायन स्पर्धा, इंग्रजी व मराठी वक्तृत्व स्पर्धा, इंग्लिश स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन व मराठी कथाकथन स्पर्धा, गायन, नृत्य व मिमिक्री स्पर्धा तसेच गुरुकुल सायन्स एक्स्पो दरवर्षी विज्ञान दिनाच्या दिवशी साजरा करण्यात येतो। यामध्ये सर्व विद्यार्थी विविध प्रकल्प तयार करून त्यांचे सादरीकरण सर्वांसमोर करतात। यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवांमध्ये विविध वैयक्तिक व सांघिक खेळांच्या स्पर्धा रायगड व राजगड हाऊसमध्ये घेतल्या गेल्या। या सर्व स्पर्धा प्रकारातील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले। नर्सरी, ज्युनियर व सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर झालेल्या विविध डेज यामध्ये ग्रीन डे, येलो डे, रेड डे तसेच कविता गायन स्पर्धा तसेच विविध क्रीडा स्पर्धा व विज्ञान दिनानिमित्त बनवलेले विविध प्रकल्प यामधून विजेत्या विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व मेडल देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्तपरायण रघुनाथ बाबा खेडलेकर, नवोदय व्यसनमुक्ती केंद्र व निराधार केंद्राचे मधुकर अण्णा गीते, सरपंच मायाताई सदाफळ, आनंद घोटेकर, माणिक गीते, मच्छिंद्र साबळे, यादव सदाफळ, पोपट कोकाटे, कैलास साबळे, बाळू घोटेकर, आर गीते, सोमनाथ गोरडे, स्टार न्यूजचे मुकुंद आव्हाड, योगेश झुरळे, नामदेव घोटेकर, निवृत्ती गोरडे, दत्तात्रय घोटेकर, योगिता गवळी, विठ्ठल घोटेकर, रामदास गोरडे, रामराव साबळे, रवींद्र गीते, अच्युतम घोटेकर, भगीरथ घोटेकर, शरद पाटील उपस्थित होते। कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। त्या दिवशी फक्त आपण मुलांनी बॅग आणायची नाही, त्या दिवशी फक्त टिफिन आणायचा, त्यांनी खेळायचं, त्यांनी बागडायचं, क्राफ्ट करायचा, ड्रॉइंग करायची, त्यांनी म्युझिक शिकायचं, वाचन करायचं, त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या, त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवायचे जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व पूर्ण घडेल अशा पद्धतीने चालतं। त्याच्यानंतर हनुमान चालीसा होते, 15वा अध्याय होतो, महिषासुरमर्दिनी स्तोत्र असेल, श्लोक असतील, सगळ्या गोष्टी आपल्या शाळेत आपण मुलांना संस्काराच्या दृष्टीने असतील ते आपण सगळ्या घेतो। केजी क्लासेसचं जर असेल तर सगळे फ्रूट डे असतील, ग्रीन डे, येलो डे, या सगळे आणि सगळे सणवार उत्सव, नागपंचमी पासून असो किंवा तुमचे पुढचे असो, सगळे सणवार उत्सव कंटाळेपर्यंत आपण साजरे केलेले असतात। कधी कधी पालक म्हणतात की सर आता काय करायचं, आम्ही आमचे मुलं येतात जरा पाया पडतात, हे पाहिजे ते पाहिजे, पण आता मुलांनी हट्ट नाही करायचं तर कुणी करायचा। त्याच्यासाठी आमच्या माता भगिनी अतिशय छानपणे काम करत असतात। सोमवारी नेल चेक होतातच, दर सोमवारी नख आणि तुमचे केस वगैरे चेक होतातच। तुम्हाला माहिती मुलं आठवण करून देतात की सर आता आज नेल्स चेक करा, ही केलेले असतात। त्याच्यामुळे जे आजार पसरतात त्याचा पण एक वेगळा जे आहे। सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आता तुम्ही जर पेपर बघितले त्यांना तर पहिलीला सुद्धा इंग्लिशचा पेपर 40-40 मार्क, एज्युकेशन पॉलिसीनुसार जो सिलेबस असतो तो जरा हार्ड असतो, तरीही आपल्या मुलांनी लास्ट इयर मला असं चेंजेस दिसत आहे की वाचनामध्ये गती 1 तारखेला 1 मेला तुम्हाला रिझल्ट घेण्यासाठी यायचं आहे, तुमचा निकाल घ्यायचा आहे, त्या तुमची गरीबाची तयारी पण एकाच वेळेस। पाऊस लवकर पडला तर सगळ्यांचं लक्ष तिकडेच असतं,
आपण त्याचं कांदे काढण्यावर चालू आहे. नंतर मग आम्हाला सोयाबीन करायची, हे करायची, आणि मग लवकरात लवकर हे करून नियोजन केलं तर त्याचा फायदा एक होतो की आपल्याला जून पासून ह्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या आयोजन सरांनी जे केलं अतिशय उत्तम असं आयोजन केलेलं आहे. आज मुख्यतः आम्हाला काही गोष्टी पालकांशी बोलायच्या आहेत. ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे 12 वर्षाचा मुलगा ऍडमिट झालेला आहे की जो मुलगा फक्त 8वी 9वी मध्ये शिक्षण घेतो आणि वयाच्या 10व्या वर्षी त्याला दारूचं व्यसन लागलं. माझ्याकडं 25 ते 40 वयोगटातील आत्ताच्या मितीला 70 मुलं ऍडमिट आहेत. ही भयानकता जास्त लांब नाही राहिलेली, आपल्या घरामध्ये आपल्या उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. मला एकच सांगायचं आहे, आपण आपल्या पाल्यासाठी किती प्रॉपर्टी कमवली त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपले मुलं भविष्यामध्ये व्यसनमुक्त आहेत का. कारण सध्या भारतातलं जे काही प्रमाण आहे, दर 4 माणसांमध्ये 3 माणसं कुठलं ना कुठलं व्यसन करतात. पालक वर्ग सहजतेनं बोलून जातो. आजची पिढी फार बिघडत चालली. पालकांना माझी नम्र विनंती आहे, कमीत कमी मुलांनी आपल्या समोर कसं वागावं याची जर अपेक्षा ठेवायची असेल तर पालकांनी मुलांच्या समोर कसं वागावं. या गुरुकुलाने जो उपक्रम राबवलेला आहे स्तुत्य असा उपक्रम आहे, चांगला उपक्रम आहे. मुलांना चांगल्या प्रकारचं वळण शिक्षण या ठिकाणी मिळतं आणि सर्वांना आपल्या गावातल्या गावात व्यवस्था झाली त्याबद्दल गोरडे सरांना धन्यवाद देतो. आणि सर्वांना चांगलं शिक्षण मिळावं, भरपूर आयुष्य मिळावं, त्यांनी चांगली उन्नती करावी अशी गुरुवारी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की यांचं भावी जीवन चांगल्या प्रकारचं हो, त्यांना चांगलं शिक्षण मिळो, त्यांना चांगले संस्कार मिळो, ते चांगले संस्कारित हो आणि त्यांनी आपल्या गावचं नाव उज्ज्वल करो असो भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि शुभ आशीर्वाद देतो. स्टार न्यूजसाठी मुकुंद दाभाड, सारोळेथडी, नाशिक.